"अरे, लग्नाला 2 वर्ष झालीत, अजून काहीच नाही का?" तुम्हालाही असा प्रश्न तुमचे आजूबाजूचे किंवा घरचे विचारत आहेत का? फर्टिलिटी लग्नापासून नाही, तर कधीपासनं प्लॅन करताय त्या तारखेपासनं मोजली जाते. आजकाल अनेक कपल्स म्हणतात, "आम्ही तर ॲक्टिव्हली प्लॅनच करत नव्हतो." नमस्कार, मी डॉक्टर प्राची विठ्ठलवार मेडा, मेडा हॉस्पिटल जटपुरा गेट चंद्रपूर येथून आणि आज आपण बोलणार आहोत ड्युरेशन ऑफ मॅरेज, फर्टिलिटी प्लॅनिंग अँड इन्फर्टिलिटी या विषयावर. मेडिकल सायन्सनुसार लग्नाला किती वर्ष झाले हे जरी महत्त्वाचं नसलं, तरी तुम्ही स्वतःहून किती वर्षापासून प्रयत्न करताय हे फार महत्त्वाचं आहे. मेडिकल स्टडीजनुसार ड्युरेशन जसं-जसं वाढत जातं, तसं-तसं कन्सेप्शनचे चान्सेस कमी होतात. जर तुम्ही 1 वर्षाहून कमी वेळापासून ट्राय करत आहात, तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस 80 to 85% आहे आणि तेच जर 1 ते 3 वर्षापासून ट्राय करत आहात, तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस 40 to 45% होतात आणि 3 ते 5 वर्षामध्ये हे चान्सेस 20 to 25% एवढे कमी होणार. 5 वर्षाहून जास्ती काळ झाला असेल, तर सक्सेस रेट हा 10% हून कमी होतो. याचा अर्थ असा नाही की प्रेग्नन्सी राहणार नाही. प्रेग्नन्सी राहणार, पण ट्रीटमेंटचे कॉम्प्लेक्सिटीज वाढतात. तर असं का बरं होतं? जसं-जसं एज वाढतं, तसं-तसं वुमनचं एग क्वालिटी कमी होतं, एग रिझर्व्ह कमी होतं. एंडोमेट्रियोसिस, थायरॉइड, ओव्ह्युलेशन प्रॉब्लेम यासारखे प्रॉब्लेम वाढू शकतात. तसेच पुरुषांमध्ये स्पर्म क्वालिटी, स्पर्म मोटिलिटी यावरही परिणाम होऊ शकतो. सो व्हेन शुड यू स्टार्ट इव्हॅल्युएशन? तर मेडिकल गाईडलाईन्सनुसार जर तुमचं एज 35 हून कमी आहे आणि तुम्ही 1 वर्षाहून जास्ती काळ झालेला आहे, तुम्ही ट्राय करताय आणि प्रेग्नन्सी नाही राहत आहे, यू शुड डेफिनेटली व्हिजिट युअर गायनेकोलॉजिस्ट. सिमिलरली तुमचं एज 35 हून जास्ती आहे आणि 6 मंथ्स झाले तुम्ही ट्राय करत आहे आणि प्रेग्नन्सी नाही राहत आहे, तुम्ही डेफिनेटली इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टला व्हिजिट करायला पाहिजे. पण जर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तुम्हाला पी-सी-ओ-डी आहे, तुम्हाला एंडोमेट्रियोसिस आहे, तुम्हाला थायरॉईड इश्यू आहे, तुमचे पिरियड्स इर्रेग्युलर आहेत किंवा मेल पार्टनरमध्ये ॲडिक्शन्स आहेत जसं की स्मोकिंग किंवा त्यांना काही थायरॉईड इश्यू आहेत, ऑलरेडी माहिती आहे की स्पर्म क्वालिटी कमी आहे, तुम्हाला वारंवार अबॉर्शन होत आहे, तर 1 वर्ष थांबा, हा रूल लागू होत नाही. इव्हॅल्युएशन म्हणजे डायरेक्ट आय-व्ही-एफ नाही. डॉक्टर तुमचं काही ब्लड टेस्ट करतील, जसं की हिमोग्लोबिन, सी-बी-सी, थायरॉईड, प्रोलॅक्टिन, फास्टिंग शुगर, तुमचे ट्यूब्स नॉर्मल आहेत का? पी-सी-ओ-डी तर नाही, अल्ट्रासाउंड. तसेच मेल्समध्ये स्पर्म काउंट, मोटिलिटी फॉर्म नॉर्मल आहेत का? आणि त्यानंतर त्याच्या हिशोबाने तुम्हाला ट्रीटमेंट सजेस्ट करतील. अनेक कपल्समध्ये सिंपल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, स्ट्रेस रिडक्शन आणि सिंपल टॅबलेट आणि फॉलिक्युलर स्कॅननी प्रेग्नन्सी राहते. ॲडव्हान्स ट्रीटमेंट जसं आय-यू-आय, आय-व्ही-एफ हे तुमचे रिपोर्ट्स पाहून तुमच्या एजनुसार, तुमच्या ड्युरेशन ऑफ इन्फर्टिलिटीनुसार डॉक्टर तुम्हाला ॲडवाईस करतील. अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इन्फर्टिलिटीचं ड्युरेशन जसं-जसं वाढत जाणार, तसं ट्रीटमेंटचं सक्सेस रेट, ते नॉर्मल ओव्ह्युलेशन इंडक्शन असो, आय-यू-आय असो की आय-व्ही-एफ असो, त्यावर नक्कीच परिणाम होतो. म्हणून फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये टायमिंग हा इम्पॉर्टंट डिसाइडिंग फॅक्टर आहे. म्हणून जितकं लवकर इव्हॅल्युएशन होईल, तितकं सिम्पलर ट्रीटमेंटचे ऑप्शन जास्त, तितका सक्सेस रेट जास्ती. म्हणून फर्टिलिटी जितकी जुनी, तितकंच नॅचरल ट्रीटमेंटचं सक्सेस रेट आणि चान्सेस कमी. व्हिडिओ युजफुल वाटल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.